यावरून मला आठवलं, की आपलं आणि एकविराईचं नातं काय? अरे लय लोकांना हा प्रश्न आहे. हं. खरं म्हणजे एकवीर आई आणि आपला कोळी आणि आगरी समाज, माय आणि लेकाचं नातं तेच आपल्या आईशी नातं आहे. हं. आमची एक ओळखीची व्यक्ती पुण्याला असते बरं. पुण्याशी तो आम्हाला बोलते, "अरे, आम्ही जेव्हा तुमच्या एकविरेला जातो, तर तेही आम्ही बघतो की काय रे, तुमची लोकं येतात, अरे बँड घेती येतात, नाचतान, गुलाल उडवितान. मग असं कसं? तुम्ही तयार येता काय दर्या किनारी कोकणात, हां? हां. म्हणजे कोकणाची अख्खी जी आपली किनारपट्टी आहे, म्हणजे हो. तुमचे पालघरशी चालू होल, ती थेट तुमची रायगड, रत्नागिरी कुठपर्यंत आणि एकवीर आई काय ते सह्याद्रीचे डोंगरात. तू बरोबर. कसे काय तुम्ही आवरे लांब पोहोचले? ते काहून का हसावं पण येते. हे लोक असे प्रश्न टाकीतात. पण अशी कथा सांगताना बोलताना आईचं माहेर आहे ना, आईचं एकवीर आईचं माहेर. हं. ते काही आहे चौल आग्रावला. हं. चौल आग्राव म्हणजे अलिबागची पुरं. तर आता आई डोंगर कपारीन बसली आणि तिची लेकरंही दर्या किनारी. ते मोठं म्हणजे असं प्रश्न कोणला पण येणार रे, साहजिकच आहे. लोकांना काय बरोबर. आपला इतिहास माहीत असते आणि या कथा काही माहीत असतात. चौल आग्रावला असं बोलतात, आईचे आपण माहेरकर आहोत सगळे. कोली लोक ना आईचे माहेरकर आहोत. तर आई चौल आग्रावला रेवाची तिचं स्थान पण आहे. हं. एकवीर आईचं जर तुम्ही चौलला गेले नाही, तर तरी तिचं स्थान आहे. आणि एकविरा भगवती तिची बहीण मानली जाते, तिचं स्थान आहे. हं. लय पुरातन आहे आईचं मूळ स्थान. ते एकवीर आईचे असं बोलताना या 7 बहिणी हां, त्यांनी शीतला असेल आणि अशा बऱ्याच देवे आहेत. चंपावती 7 वगैरे बहिणी. 7 बहिणी. हां. चंपावती वगैरे शीतला अशा देवे आहेत हं. अलिबागच्या साईडला. तर एकवीर आई सगळ्यांना धाकुली. धाकुली म्हणजे धाकटी. हं. तर तिला नेहमी असा प्रश्न पडायचा, काय सगळे येतात, तर माझ्या बहिणीलाच पूजितात. आणि मी लहान असल्या बघी मी बारकी आहो, ढाकुली आहो, हं. ते मावं कोणचं लक्षच नाही. त्या आईला दुःख झालं. आणि दुसरी कथा अशी आहे, काय तिला आवरा मावऱ्याचा वास येवाचा, आवरा मावऱ्याचा वास येवाचा. आता हं. कोलीवारा बोलला का मावऱ्याचा वास येणार, येणारच. दर्या बोलला हं, काय? हं. बरोबर. आवरा मावऱ्याचा वास येवाचा का आई बोलावची का नाही? मना काहीतरी नाही लांब जायचं आहे. मना वासापासून थोडं अलिप्त व्हायचं आहे. तर तिच्या बहिणींकडे ती गेली, बहिणींकडे रडावं लागली. काय असं-असं आहे. ते बहिणी त्याला बोलल्या, "काय बघ एकविरा कसा आहे, तू जेवढं आमशी लांब जाशील, तेवढं तुझा मान वाढेल. अच्छा. आमच्या जवळ रेलीस, ते तेवढं तुला कसं आहे काय, थोडं लोक आम्हाला जास्ती मानतील आणि तुझ्याकडे थोडं लक्ष कमी पडेल कारण तू धाकटी आहेस." हं. तर त्याने आईला एक सुझाव दिला. आई काय झाली, आई त्यांची निघाली आणि ज्या वाटेंशी आई गेली डोंगर कपारींशी, चौल अलिबागची निघाली आणि नंतर काल्याचा डोंगर तिने नेला. हं. त्या वाटेंशी आज पण चौल आग्रावची जी मानाची पालखी निघते ना, हां. चैताला त्यांना मान असते आईच्या हो. पालखीला. तुम्ही ऐकलं असेल चैत्र सप्तमीला जो आईची यात्रा भरते. हां. जनशी ती पालखी जाते त्या खडतर मार्ग, डोंगर, कपारी, झाडकुरी सगळी पार करूनशी आपले चौल आग्रावचे जे कोली बांधव आहेत, ते आईच्या पालखीला घेती जातात. गुढीपाडव्याची बीजे दिवशी पालखी निघते. हं. मोठी यात्रा भरते त्या साईडला. जी आपली तई जी नदी आहे, नदी आणि खाडीचा जो परिसर हां, आहे हां. चौल आग्रावचा, त्यांची ती पालखी निघते. ती जाते आईच्या डोंगरावर कारल्याला. तापाचा ताफा तिच्या दर्शनाला जाऊ लागला आणि तो मान असते आपले चौल आग्रावचे कोली बांधवांना, पेनचे कोली बांधवांना असे त्याची एक कथा आहे. हां. तर मंडळी आई जवळ ताई गेली, ते मावऱ्याचा वास हळू कमी होत गेला. त्या आईने बरेच डोंगर निवरिले. हं. सगळे डोंगर काय तिला पसंत आले नाही. हं. भाज्याच्या डोंगरावर गेली आई, घारापुरीला गेली आई आणि मग कारल्याला गेली. तर कारल्याला गेली तर त्या मावऱ्याचा वास बंद झाला येवाचा आणि ती आवरे लांब पोहोचली कारल्याला. काय लोकं मग तिला नाही आपण मिस करतो ना, आपला हां, व्यक्ती हां. घरचा जर लांब गेला, हो. तर आठवण येते नाही का? आठवण येते हां, आपल्याला. हां. ते आपल्या लोकांना तिची याद यायली, तिची आठवण यायला लागली आणि आपला लोक पोहे घेती. हं. पोहे म्हणजे धार्मिक मंडळ. आपल्या समाजाने धार्मिक मंडळाला पोहे बोलतो. पोहा. पोहा. तर हं. त्यानं आपण पालखी घेती जातो. आईचं त्यानं शंभू असते म्हणजे आई आपलं घट असते ना, हं, हं, तो आपण हं. चैताला घेती जातो. मग ते मानपण होते. मग हे सगळे घेते आपले लोक जावं लागले. ते भेटायला. अशी भेटायला माऊलीला. अशी आपली कथा. एक विराई माझी कारले डोंगराला गो, एक विराई माझी कारले डोंगराला. भैरोबा देवाची बहीण कवीरा गो, भैरोबा देवाची बहीण कवीरा. चैता पाठाचे महिन्याला आई तुझी जत्रा भरते.